छत्रपती संभाजीनगरमध्ये बीडसाठी बिल्डरच्या 7 वर्षांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं आणि अपहरण करतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। मात्र या प्रकाराला 17 तास झाले आणि त्यानंतरही तपास अजूनही सुरू आहे। अजूनही त्या मुलाचा पत्ता लागलेला नाहीये। 7 वर्षीय चैतन्य तुपे यांचं कारमधून आलेल्या अज्ञातांनी अपहरण केलं आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली आहे, कैद झालेली आहे। तीच दृश्य आपण या स्क्रीनवर पाहतोय। अपहरणकर्त्यांची बिल्डर तुपे यांच्याकडे 2 कोटी रुपयांची खंडणीची मागणी आहे आणि मंगळवारी सुनील तुपे हे 2 मुलांसह सोसायटीमध्ये खेळत होते आणि यावेळी अपहरणाची घटना घडल्याचं समोर आलं। मंगळवारी घरी परतले आणि त्यानंतर सुनील तुपे 2 मुलांसह सोसायटीमध्ये खेळत होते आणि चैतन्यचा लहान भाऊ वडिलांसोबत होता। चैतन्य सायकलवरून घरापासून N4 या रस्त्याच्या दिशेने जात असताना मागून काळ्या रंगाची कार आली। घटनाक्रम पाहतोय आपण नेमका काय झाला आणि त्याच्या सायकलच्या बाजूलाच अपहरणकर्त्यांची कार उभी होती। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुमित पवार आपल्या सोबत आहेत। सुमित, काय घटनाक्रम झाला तो आपल्या प्रेक्षकांना आपण सांगितलेला आहे। महत्त्वाचा मुद्दा 17 तास उलटून गेलेले आहेत, तपासाला अजूनही सुरुवात झालेली आहे। 17 तासांनंतर सुद्धा शोध कुठे कमी पडतोय का पोलिसांकडून? नक्कीच। छत्रपती संभाजीनगरातील एनफोर भागात काल रात्री 9 वाजे दरम्यान एका 7 वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली होती। शहरातील बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा 7 वर्षीय मुलगा घरासमोर सायकल खेळत असताना एका काळ्या रंगाच्या चारचाकीमधून आलेल्या 3 आरोपींनी त्याला बळजबरीने वाहनात टाकले आणि ते फरार झाले। मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे यात संपूर्ण घटनेत आपल्याला आरोपी दिसत आहेत। दरम्यान अपहरण केल्यानंतर 15 मिनिटातच त्या आरोपीने सुनील तुपे यांना फोन करून 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती। दरम्यान पोलीस आयुक्त यांनी आदेश दिल्यानंतर साधारणतः 150 पोलीस कर्मचारी अधिकारी या आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत आणि नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरील वाहन हे जाफराबाद परिसरात अपघातग्रस्त झाल्याचं देखील समजून येत आहे आणि एका संशयित आरोपीला देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। याबाबत थोड्याच वेळात पोलीस आयुक्त प्रवीण पवार हे पोलीस आयुक्तालयात दाखल होतील आणि अधिकृत माहिती देतील। अच्छा, पण 17 तास उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा आणि जी घटना सगळी घडलेली आहे ती दृश्यांमध्ये आपण पाहतोय आणि याच घटनेचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। सुमित, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि याच घटनेची ही सगळी दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। बिल्डर तुपे यांच्याकडे 2 कोटींच्या खंडणीची मागणी करत त्यांच्या 7 वर्षीय मुलाचं अपहरण केलं गेलेलं आहे आणि या घटनेला आता 17 तास उलटून गेलेले आहेत। पोलिसांकडून तपास आणखीचा सुरू आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। आपण प्रत्यक्ष अपहरण करतानाची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामधली ही पाहत आहोत। बिल्डर तुपे आणि या दृश्यांमध्ये आपल्याला काय दिसतंय, 2 काळ्या रंगाच्या चारचाकी तिथे आलेल्या आहेत। 4 व्हीलर हे वाहन इथे आलं आणि तो मुलगा 7 वर्षीय मुलगा जो सायकल चालवत होता त्याची सायकल त्या माणसांनी बाजूला करून ठेवलेली आहे आणि त्या मुलाला गाडीमध्ये बसवण्यात आलेला आहे, गाडीमध्ये कोंबण्यात आलेला आहे अक्षरशः। आणि ही 2 जे व्यक्ती दिसत आहेत त्यांनी हे अपहरण केल्याचं कळतंय।